नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय। मित्रांनो, आज 5 एप्रिल 2025 सकाळचे 8 वाजता आहेत। आजच्या दिवशी माझ्या मनात प्रचंड भावभावनांचा कल्लोळ सुरू आहे। त्याचे कारणही तसेच आहे। आजच्या दिवशी बरोबर 36 वर्षापूर्वी मी आणि माझी एकुलती एक पत्नी स्वाती आम्ही विवाह बंधनात अडकलो होतो। आणि माझ्या आयुष्यात मागे वळून पाहताना माझ्या पत्नीला धन्यवाद देण्यापलीकडे मी आजपर्यंत तरी काही दिलं नाही। तेच आज पुन्हा तिला देत आहे। कारण संघर्ष करण्यात, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची माझी गेल्या 40 वर्षाची जी सवय आहे, त्यामुळे मी तिला फार असं भौतिक सुख वगैरे काही देऊ शकलो नाही। अर्थात आम्हाला दोघांनाही त्या गोष्टीची खंत नाही, कारण सगळे ठरवून आम्ही केलं। मित्रांनो, सगळ्या गोष्टी हात जोडून उभ्या होत्या। दोघं आम्ही उच्च शिक्षित होतो। दोघांचे परिवाराची सर्व बाबतीतली स्थिती अत्यंत चांगलीच होती। पण या सगळ्या गोष्टी ठरवून केल्या होत्या की आता जर आपल्याला बॅकग्राऊंड ठीक असल्यामुळे आपण कुठेतरी वेगळी वाट निवडायला हवी। आणि त्यामुळे मी माझ्या पत्नीला दरवर्षीच्या विवाह बंधनाच्या दिवशी धन्यवाद म्हणतो। ती देखील मला तसंच म्हणते। त्यामुळे या गोष्टीविषयी कुठे असं खंत नाही किंवा दुःख देखील नाही। असो, आज पुन्हा मी आपल्या समोर बरबटलेल्या प्रशासनाची पुन्हा एक कहाणी विशद करतोय। तत्पूर्वी मित्रांनो, एक प्रसंग जो बोलताना राहिला आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करतो। माझा मुलगा आदित्य हा आता एक चांगला व्यावसायिक म्हणून स्थिरावला देखील आहे। पण त्याने मला विवाह बंधनाच्या दिवशीचं गिफ्ट काय द्यावं ते हे रात्री 12 वाजता किंवा केव्हा तरी तो माझ्या उशाशी ठेवून गेला। आणि मी त्याला सकाळी म्हटलो की अरे काय केलं तू हे? तो मला म्हणाला की याच्यापेक्षा स्वस्त वस्तूच मला मिळाली नाही। कुठेतरी मोठ्या दुकानात किंवा मॉलमध्ये गेला असावा। अहो म्हणाला, मी तासभर शोधलं आणि तुम्हाला अपेक्षित असलेली गोष्ट ती मला त्या तासभराच्या शोधाशोधीनंतर मिळाली, ती मी आणली। कारण हे काही जे बक्षीस त्याने मला दिलं याची किंमत 10 रुपये आहे। आणि मित्रांनो, याच्या मागचा जर भावार्थ समजून घेतला तर मी त्याला असतानाही तो अनेक वेळा त्याला समजावत होतो की आजही आपल्या आजूबाजूला असे लोक आहेत की 1 रुपया खर्च करताना देखील ते 10दा विचार करतात। आणि आपण जर तो 1 रुपया सहजासहजी खर्च केला तर ती चैन या सदरात मोडली जाईल। त्यामुळे माझी दोघं मुलांना शिकवण अशी होती की आपल्या गरजा मर्यादित करा, आपले काही जे शौक असतील ते मर्यादित करा। अशा भौतिक गरजांपेक्षा
पुस्तकं घेऊन वाचा, किंवा गेला बाजार कोणी गरजू असेल त्याला मदत करा जेवढी शक्य आहे तेवढी. तर तो हा एक प्रसंग बोलताना माझ्याकडनं राहिला होता, तो सांगून पुन्हा मी मूळ पदावर येतो. मित्रांनो, आता मी माझाच जन्मभूमी आणि कर्मभूमी धुळ्याच्या प्रशासकीय व्यवस्थेवर आपल्यासमोर एक किस्सा मांडायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, सुमारे 2 ते 3 वर्षापूर्वी आमच्या धुळे तालुक्याच्या हद्दीत, धुळे शहरापासून जवळ असलेल्या एका गावात, रावेर असं त्या गावाचं नाव, तिथं प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे एका आमच्या सहकारी मित्राने माझ्या निदर्शनास आणून दिलं. लक्षात घ्या, सुमारे 3 वर्षापासून या प्रकरणाचा मी आणि माझे काही सहकारी आम्ही पाठपुरावा करतोय. कारण सुमारे 3 वर्षापूर्वीच त्या जागेवर हे बेकायदेशीर गौण खनिजाचे उद्योग पार पडले आणि अर्थात महसुलातले जे काही महाभाग आहेत त्याच्यात सामील, त्याच्या मदतीने सगळं घडलं. आणि ज्या भूखंडावरून हा सगळा बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाचा उद्योग पार पडला, ते सगळे भूखंड गरीब आदिवासी किंवा भिल्ल बांधवांना जमीन कसून त्यावर उपजीविका करण्यासाठी म्हणून शासनाकडनं दिले गेले होते प्रथमदर्शनी. पण या सगळ्या आदिवासी किंवा भिल्ल बांधवांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आणि पूर्वलक्षी पद्धतीनेच हे गैरउद्योग करायचे ठरवून काही माफियांनी या जमिनीतून प्रचंड गौण खनिजाचे उत्खनन केले. ते कुठे वापरले, कसे वापरले, हा एक संशोधनाचा विषय. पण त्या अनुषंगाने मी महसूल खात्याच्या मागे लागून थेट तलाठ्यांपासून ते प्रांत महोदयांपर्यंत सतत न थकता पाठपुरावा करत येथपर्यंत तरी आणलं की परवाच मला प्रांताधिकारी महोदयांचं माझ्या नावाने एक पत्र मिळालं. त्यात त्यांनी अगदी सविस्तर दिले की कोणा एका भूखंडात किती ब्रास गौण खनिजाचं उत्खनन झालं, दुसऱ्या भूखंडात किती गौण खनिजाचं उत्खनन झालं, आणि त्याच्यावर काय तो 5% दंड वगैरे असतो महसुलाच्या त्या नियमन कायद्यानुसार. त्याची जर एकंदर गोळाबेलीज केली मित्रांनो, तर ती 100 करोडपेक्षा निश्चितच जास्त आहे. म्हणजे 100 करोड ते 300 करोड जवळपास इतक्या रकमेचा हा गैरव्यवहार झालाय. बरं, या संबंधाने मी गेल्या सुमारे 3 वर्षापासून तत्कालीन जे म्हणून जिल्हाधिकारी महोदय आले धुळे जिल्ह्यासाठी, प्रत्येकाच्या निदर्शनास ही बाब मी आणून दिली. एवढंच नव्हे तर तत्कालीन जे कोणी प्रांत होते त्यांनी माझ्या पाठपुराव्यानंतर माझ्या विनंतीला अनुसरून हा सगळा स्पष्ट सविस्तर अहवाल त्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला. कारण पुढील कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. पण दुर्दैव पहा मित्रांनो, एकाही जिल्हाधिकाऱ्याने आजपर्यंत माझ्या मागणीला प्रतिसाद दिलाच नाही. हे जिल्हाधिकारी फार दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं, इतके निर्डावलेत की याच अनुषंगाने मी माननीय विभागीय आयुक्त महोदयांकडे विनंती केली आणि त्यांनी या त्या वेळेसच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून सांगितलं की याच्यात कारवाई करा आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल इकडील कार्यालयास पाठवा. तद्वतच जो तक्रारदार आहे राहुल भारती, यांनाही तो अहवाल द्या. लोकांना कळू द्या ना की अधिकाऱ्यांनी, काही माफियांनी
किती मोठी घोर फसवणूक केली आहे शासनाची, पर्यायाने सर्वसामान्य जनतेची. किंवा ह्या उद्देशाने मी त्याचा पाठपुरावा करतोय आणि त्याचसाठी मी काल पुन्हा एक वार नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात धडकलो होतो. मित्रांनो, अत्यंत दुर्दैवाची खेदाची बाब नमूद करतो, तेथे कोणी एक महिला तहसीलदार आहेत. त्या महिला तहसीलदारांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या तक्रारीसोबत पुरावे न जोडल्यामुळे तुमची तक्रार ही बेदखल आहे, बेदखल करते किंवा दखलपात्र नाही असं त्यांनी म्हटल्यावर मी म्हटलं मला तसं तुम्ही निकाल द्या, माझी तक्रार निकाली काढा. आणि त्याच वेळेस त्यांच्या कानात त्यांचा कोणी कनिष्ठ अधिकारी होता, कर्मचारी होता, सहकारी होता, बहुधा तो पुटपुटला की या अनुषंगाने तलाठ्यांपासून प्रांत साहेबांपर्यंत सगळ्यांनी कागदावर अहवाल तयार केले आहेत आणि त्याच्यामध्ये इथं गैरप्रकार झाल्याचं स्पष्ट आहे. फक्त त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीतून तो आपल्याला पाठवायचा होता, तो जिल्हाधिकाऱ्यांनीच न स्वीकारल्याने, कारवाई न केल्यामुळे आपल्यापर्यंत आला नाही. त्यांचं पुटपुटलं मी ऐकत होतो आणि मी मुद्दामच बसून राहिलो होतो. मग त्या ज्या कोणी महिला आहेत त्यांचं नाव मुद्दाम घेणार नाही, नाहीतर महिला आणि त्यातल्या त्यात भ्रष्ट असली तर तिचा कांगावा अधिक मोठा असतो. त्यामुळे तुमचे नाव घेणं, नाव न घेणं हा माझा नाईलाज आहे. तर ही कालचीच गोष्ट. मी 1 तास त्यांच्याकडे बसलो. शेवटी त्यांना म्हटलं अहो तुम्ही निकाली जरी काढा. सुमारे 3 वर्षापासून मी या प्रकरणाकडे आपलं लक्ष वेधलं. आपल्या कार्यालयाने जिल्हाधिकारी महोदयांना 3 स्मरणपत्र दिली की ज्याचा अहवाल त्यांच्या कार्यालयाकडे प्राप्त आहे त्यात फार स्पष्ट आहे की किती कोटी रुपयाचं बेकायदेशीर उत्खनन झालं आहे. अर्थात हाही एक संशोधनाचा भाग आहे की त्यांनी जे काही 100 ते 300 करोड रुपयाचा बेकायदेशीर उत्खनन झाल्याचं म्हटलं आहे. मला भीती आहे, संशय देखील आहे की ती जी रक्कम आहे ती त्यांनी अगदी कमीत कमी दाखवली असणार. तर असे सगळे प्रकार त्याचा पाठपुरावा मी करतोच आहे. या अनुषंगाने कोणी मित्र जर मला त्या कामात मदत करू शकणार असेल, काही सहकार्य करेल, काही माहिती देईल, प्रसंगी अगदी मार्गदर्शन करेल, या सगळ्यांचंच मी अभिनंदन करीन, स्वागत करीन. आणि जोडूनच एक विनंती मित्रांनो, हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला यावर प्रतिक्रिया देखील आपल्या मला हव्या आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करेन. आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला या निमित्तानं आपण जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही नम्र विनंती. एवढे बोलून येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.